राम शिंदे सरांच्या टीकेला आम्ही तर काही सिरियसली कधी घेत नसतो। त्यांच्या टीकेमध्ये न भावना असतात न अभ्यास असतो, त्यामुळे त्यांनी टीका केली आणि त्याला मी उत्तर दिलं पाहिजे असं मला तरी वाटत नाही। कदाचित तुम्ही सगळेजण त्यांच्या पदाकडे बघता, पण ती व्यक्ती कशी आहे हे मी फार जवळून बघितलेली आहे, लोकांनी बघितलेली आहे। त्यामुळे त्यांच्या पर्सनल एखाद्या टीकेला मी उत्तर देणार नाही। फक्त एकच राम शिंदे सरांना मी विचारतो की जेव्हा 2024चं इलेक्शन होत होतं तेव्हा एका हॉटेलमध्ये पैशाची बॅग घेऊन तुमच्या परिचयाचं कोण व्यक्ती तिथं डान्स करत होतं हे मात्र लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सांगावं। मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय करेल, कसं करेल, कोणावर डान्स करेल नाही करेल हा माझा व्यक्तिगत विषय आहे। सभापती पद जे तुमच्याकडे आहे त्या पदाचा कुठेतरी महाराष्ट्राची गरिमा राखण्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी करण्यासाठी त्या पदाचा उपयोग करावा आणि महाराष्ट्र बाजूला ठेवूया। पण मतदारसंघामध्ये असणारी आमची जी MIDC जी तुम्ही मुद्दामून रोखली आहे त्या पदाचा उपयोग करून ती MIDC तरी तुम्ही आणावी अशी विनंती त्या ठिकाणी मी राम शिंदे सरांना करतो।